बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 23. वाईट वेळेच्या या लाटेत कोसळलेल्या संकटाचा सामना करणं, त्यांच्याशी झुंजणं हेच आता पाटलांच्या हातात होतं. पोरं आज ना उद्या सापडतील किंवा आपण होऊन घराकडे परत येतील असं एक मन म्हणत होतं. पण या 1-2 दिवसात जर ती घरी नाही आलीत तर मात्र आणखी एखादी वाईट घटना घडणार अशी भीतीही त्यांना वाटत होती. कारण रुक्मिणीच्या हळव्या व कमजोर स्वभावाची पारख त्यांना आतापर्यंतच्या जीवनात पदोपदी आली होती. आपण रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळेच पोरांना पळून जायला वेळ मिळाला. त्यांना शोधण्यासाठी लोकांना परवानगी दिली असती तर पोरं सापडली असती आणि हा भयंकर प्रसंगच उद्भवला नसता. या घटनेचं एक जबरदस्त शल्य त्यांना आता टोचू लागलं. पोरं जर लवकर सापडली नाहीत किंवा ती जर लवकर घराकडे परत आली नाहीत तर रुक्मिणीला गमवावं लागणार या गोष्टीची जीवघेणी धास्ती त्यांना आता वाटू लागली. हा विचारच त्यांना सहन होईना. मन निराशेनं ग्रासलं गेलं. पस्तावू लागलं. काय करू त्यांना काहीच समजेना. भणभणलेल्या डोक्यानं ते उठले व तरातरा चालत आपल्या घरातल्या कॉटवर येऊन बसले. पाठीमागनं महादेव, गंगाराम व श्रीपती आले. पोरांनो, काय बी करूया, तुम्ही कुठं जाऊया म्हणशीला तिकडं जाऊया. खरं माझ्या पोराने तेवढं हुडकून आणूया. माझ्या आशाकाला चांगल्यातला चांगला डॉक्टरकडनं नेऊन जाऊया आणि तिला बरं करून घेऊया. तिच्या इलाजासाठी कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल. त्यांच्याकडे पाहत ते असं दुःखानं बोलले. जवळची आणि लांबची सगळी गावं बी आणि शहरं बी आत्तापर्यंत हुडकून झाल्यात. आता एक बेळगावच तेवढं राहिले बघा. महादेव, सुभाषला बोलवून आणा. आम्ही पोरासनी हुडकायला बेळगावला जातोय असं रखमीर आणि शांताला सांगा. आणि तो घरातला कालवा तेवढा बंद करायला सांगा अगोदर. 10 दिवसापासून ह्यो कालवाच ऐकायला डोसकं उठलंय ह्या कालव्यानं माझं. घरात राहू नये असं वाटालंय मला. दुःख, संताप, तळमळ, उद्विग्नता, वैताग व भेडसावणारं भविष्य या सगळ्या गोष्टीमुळं पाटलांचं मन लहूलुहान झालं होतं. आबा, आतल्या खोलीतनं आशा मोठ्यानं ओरडली व फा म्हणून रडू लागली. बाहेर चाललेलं सगळं बोलणं तिनं ऐकलं होतं. ती ओरडल्यावर पाटील, गंगाराम व श्रीपती गडबडने तिच्याजवळ गेले. संगीता आशाला सावरत तिच्याजवळ बसली होती. महादेव गुरव रुक्मिणीला व शांताला सांगायला गेला. आशा का, काय झालं ग पुरी तुला? पाटलाने घाबरून तिला विचारलं. ती मोठ्यानं रडू लागली. तिचं डोकं आपल्या खांद्यावर घेऊन संगीता तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. पण बाहेरचं सगळं बोलणं ऐकल्यामुळं तिला खरं काय ते ऐकायचंच होतं. म्हणून ती शांत होईना. आबा, बाबूनी उमाकांत कुठं आहेत? आशाच्या या गहन प्रश्नानं पाटील बुचकळ्यात पडले. तिला आता कसं सांगायचं ते त्यांना समजेना. अगोदरच त्या पोरामुळं माझ्या पोरीचं असं नुकसान झालंय. खरं समजल्यावर तिला आणखी काहीतरी होऊ नये म्हणून ते तसेच गप्प उभे राहिले. सांगा की आबा, बाबूनी उमाकांत कुठं आहेत? दुसऱ्यांदा आशानं विचारल्यावर पाटलांचा नाईलाज झाला. कालपर्यंत दडवून ठेवलेलं सत्य आज रुक्मिणीला कळलंच होतं. शेवटी अशा गोष्टी जास्त दिवस लपून राहत नाहीत. एखाद्या वेळेस आपण विहिरीला झाकण घालू शकतो, पण समुद्राला कसं झाकण घालणार? वाकळाला ठिगळ लावू शकतो, पण आभाळाला लावणं अशक्य. आपण तरी किंवा लोक तरी किती दिवस हे सत्य दडवून ठेवणार? जास्तीत जास्त गावातल्या लोकांना हे सत्य न सांगण्याबद्दल आपण समजावून सांगू शकतो, पण कुठल्या तरी परगावच्या पाहुण्याकडनं किंवा गावातल्याच कुणाकडनं तरी आज ना उद्या ते कळणारच. आशा का, तुला पुन्हा काहीतरी व्हायला नको म्हणून ही बातमी दडवून ठेवली होती. पाटील,
मला आता काय बी होईत नाही. काल त्या दवाखान्याला जाऊन आल्यापासून मला जरा बरं वाटायलं या. तुम्ही खरं काय ते पहिलं मला सांगा. ह्यो प्रसंग घडला त्या दिवसापासून बाबी आणि उम्या कुठे गेल्या ते अजून घरला परत यायला नाहीत. ते शांताच्या माहेरात आहेत म्हणून तुम्हाला खोटं सांगितलं होतं. गावाकडे जातो म्हणून मी हॉस्पिटलातनं बाहेर पडायचो. खरं मी गावाकडे येत नव्हतो. आम्ही सगळेजण त्यासनी हुडकायला रोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाईत होतो. लई ठिकाणी जाऊन हुडकून आलो. आता महाजबा म्हणतोय हा तसं बेळगावात जाऊन त्यासनी हुडकून येतो. खरं लेकी तू तेवढं त्यांचं टेन्शन घेऊ नकोस. पाटलाने असं सांगितल्यावरती भावांची आठवण काढून बाबू बाबू उमाकांत म्हणून खूप रडली. गप गप असं बोलत संगीता तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तिला शांत करीत होती. माझे भाऊ कुठं गेले असतील या विचारानं ती संगीताच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी पोटभर रडली. अगदी मन हलकं होईपर्यंत रडली. पाटलाने पण तिला रडू दिलं. ती रडून शांत होईपर्यंत ते गप्प बसले. एखाद्या धरणात पाण्याचा साठा जर प्रमाणापेक्षा जास्त होऊ लागला तर ते धरण फुटण्याची शक्यता असते. अशा वेळीच त्या धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जातो. अगदी तसंच इतर गोष्टींसह मानवी मनाचं सुद्धा असतं. एखाद्याच्या मनामध्ये भयानक विचारांचा किंवा दुःखांचा कोंडमारा जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर त्याला वेळ लागण्याची शक्यता असते किंवा दुसरं कोणतं तरी शारीरिक नुकसान होण्याची शक्यता असते. पुन्हा अशाला काहीतरी होऊ नये म्हणूनच पाटलांनी अगदी मनाचा निचरा होईपर्यंत तिला रडू दिलं. रुक्मिणीला व शांताला बेळगावला जाण्याबद्दल समजावून सांगून महादेव शामरावला सोबत घेऊन पाटलांजवळ आला. गंगारामनं जाऊन सुभाषला बोलावून आणलं. संगीताला आशाची काळजी घ्यायला पाटलाने सांगितलं व गाडीत जाऊन बसले. शामराव, महादेव, श्रीपतीनी, गंगाराम पण गाडीत बसले. तासाभरातच गाडी बेळगावच्या एस.टी. स्टँडवर जाऊन पोहोचली. इतर ठिकाणी जसं शोधलं होतं तसं तिथंही त्यांना शोधलं. रेल्वे स्टेशन पण शोधून झालं. रेल्वे पोलिसांकडे चौकशी केली पण नाही. ते कुठंच दिसले नाहीत. त्यांचा कुठंच सुगावा लागला नाही. निराश हताश होऊन गावाकडे येण्यासाठी ते परत फिरले. दुपार केव्हाच टळून गेली होती. सकाळी कोणीच न्याहारी केलेली नव्हती. घरातल्या रडारडीमुळं घाईघाईनं ते उपाशी पोटीच निघाले होते. भूक तर सर्वांना कडकडून लागली होती. त्यामुळे एका ठिकाणी थांबून त्यांनी चहा नाश्ता केला व संध्याकाळच्या वेळेस गावाकडे परतले. रुक्मिणी व शांता आशाजवळ येऊन बसल्या होत्या. ममता, माया, प्रेम, करुणा व वत्सलतेचे सर्व भाव डोळ्यात एकवटून दोघीही पोरांची वाट पाहत होत्या. गाडी दारात येऊन थांबली. सर्वजण घरात आले. त्यांची चाहूल लागताच दोघीही आशाजवळनं उठून बाहेरच्या संपात आल्या. पोरांना हृदयाशी कवटाळण्यासाठी दोघीही आसुसल्या होत्या. पण सर्वांबरोबर पोरं आलेली दिसली नाहीत म्हणून पुन्हा त्या दोघींनी रडायला चालू केलं. घसा बसल्यामुळं रुक्मिणीच्या तोंडातनं नीट आवाज पण निघत नव्हता. तरी पण ती पोरांच्या आठवणीनं बिंबीच्या देठापासून जोर काढून कळवळून रडू लागली. तळमळू लागली. आशा सुद्धा रडू लागली. हळूहळू तिलाही आता या प्रकरणाचं गांभीर्य समजत चाललं. पण तिच्या शारीरिक विकलांगतेमुळे जे होतंय ते पाहत बसण्यापलीकडे व रडण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. शारूबाई आणि शांताची आई त्यांना शांत करू लागल्या. महादेव, गंगाराम व श्रीपती या सर्वांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही काही वेळ त्या रडतच राहिल्या. माझं ऐकायचं, मी काय सांगतो या ते दोघींनी बी पहिला ऐका. पोटाला अन्न नाही, पाणी नाही, ते आम्ही सगळीजण रोज कुठं कुठं जाऊन पोरासनी हुडकून येतो या. अजून बी सगळीकडे जाऊन हुडकतो. वाटल्यास मुंबई पत्र जाऊन त्यासनी हुडकून येतो. खरं खरं तुम्ही धीर सोडू नकोसा बघा. असं एकसारखं रडून रडून मरून जाशीला खुळींनो. सगळ्या घराचा इस्कोट होऊन बसलंय. आज पत्तूर राखून ठेवलेलं आणि राबून मिळवलेलं सगळं पाण्यात जाईल. तवा जरा विचार करून धीरानं राहावा. आज नाही तर उद्या पोरं गावतीलच. कव्वा बी झालं तर ती गावणारच. खरं आत्तापासूनच जर असं रडत बसल्याचा तर तोपर्यंत तुम्ही जगत नाही साबाईनो.
मरणार तुम्ही. आता त्या सुनंदाचं आणि दिगोबाचं कसं व्हायचं सांगा बघूया. सांगा. तिन्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं. तरी बी ते सगळे इसरून जगल्यातच नव्ह. तुम्ही अशी हिंमत हारून मरून गेले असा तर बिचारे आशाचं कसं व्हायचं. श्यामादानांनी पाटलांनी काय करायचं. दोघींच्या समोर बसून महादेवानं आपल्या भाषेत व आपल्या खुबीनं हृदयाला हात घालत त्यांना भावनिक आवाहन केलं. दोघींनीही शांतपणे बसून ऐकलं. महादेवानं सांगितलं त्यांना पटलं. तो ज्यावेळी त्यांना समजावून सांगित होता त्यावेळी आतल्या खोलीत बसून आशाही शांतपणे ते ऐकत होते. पाटील व शामराव कॉटवर डोळे मिटून शांत बसून होते. महादेवनं असं समजावून सांगितलेलं त्यांना फार चांगलं वाटलं. कॉटवरनं उठून पाटील आशाजवळ जाऊन बसले व तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावून सांगू लागले. महादू मामानं सांगितलेलं तू ऐकलीच नव्हली की. अगदी तसंच शांत राहायचं बघ. आम्ही पोरांनी हुडकीत हवातच. आम्ही काय हाताची घडी घालून घरात गप्प बसायला नाही. आज उद्या ते दोघं बी गावतील. तोपर्यंत धीर धरायचा. वय उगीच रडत बसायचं नाही. आम्ही घट हवात तोपर्यंत तुम्ही कुणी बी भिवू नकोसा. खरं जर आमचाच धीर खचला तर घराचं कसं व्हायचं. माणसाचा धीर खचला की सगळं संपतं आले की. माणसाच्या अंगात धीर नि हिंमत हाय म्हणून हे जगणं टिकून आहे. आमच्याच घरावर हे वाईट प्रसंग आलाय असं नाही. बराच लोकांच्यावर ह्याच्या परीस बी वाईट प्रसंग येतात. वळवाच्या वादळात धो धो पावसा संग जशा गारब्या कोसळत्यात तशी लई संकट एका मागोमाग एखाद्याच्या घरावर कोसळत्यात. ती बी एक साथ कोसळत्यात. झोडपून काढत्यात. एक बी गोष्ट मनाजोगी व्हायत नाही. प्रत्येक गोष्ट मनाविरुद्धच घडतीया. जगू की मरू असं होतं या. तसंच आमचे बी आता झालं या. कारण आम्ही भिवून खचून जायचं नाही. सगळ्यांनी मिळून ह्या संकटासनं धीरानं तोंड दिलं तर आज नाही तर उद्या ह्यातनं बाहेर पडायचा एकतरी मार्ग आम्हासनी गावलच. ही वाईट येळ बी निघून जाईल. ती का आमच्या आयुष्यात कायमची राहणार नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत ठरलेला आहे ह्या जगात. तो पत्तोर सगळ्यांनी धीरानं राहूया. सध्या तरी धीराच्या व सहानुभूतीच्या अशा शब्दांचा सहारा होता. आशानं गप्प बसून ऐकलं. पाटलाने अप्रत्यक्षरित्या रुक्मिणीला व शांताला पण हे ऐकवलं होतं. आमच्या मालकांचा जर धीर खचला तर घराचं वाटोळं होईल. सगळ्या परपंचाचा इस्कोट होईल. मालकाने जर हिंमत सोडली तर खरोखरच सगळं घर पाण्यात बसेल. अशी दोघींनाही आतल्या आत आता भीती वाटू लागली. या वाईट प्रसंगाला धीरानं व हिमतीनं तोंड द्यायचा त्यांनी मनातल्या मनात निर्धार केला. संगीतानं आणि सुनीतानं सांगितल्याप्रमाणे पोरांना शोधण्यात पाटलाने काहीच कसर ठेवली नसल्याचं रुक्मिणीच्या ध्यानात आलं होतं. थोडा वेळ सगळे शांत बसून राहिले. नंतर रुक्मिणी उठली व जेवण घरात गेली. तिच्या पाठोपाठ शांताही आत गेली. दोघींनी मिळून चूल पेटवून चहा बनवला व सर्वांना आणून दिला. चहा प्यायल्यावर महादेव, गंगाराम व श्रीपती आपापल्या घरी गेले. अंधार पडत आला होता. संगीता व सुनीता शेताकडनं येऊन आपापल्या घरातलं काम आटोपून रुक्मिणीच्या घरात आल्या. बेळगावात सुद्धा पोरं सापडली नाहीत हे ऐकून त्यांनाही खूप वाईट वाटलं. सकाळी बनवलेलं जेवण तसंच होतं म्हणून तेच खायचं ठरवलं. हे जेवण गरम करून त्या त्यांच्या घरी गेल्या. रुक्मिणीनं आशाला थोडंसं भरवलं. सगळेजण जेवले. सगळ्यांना जेवण अगदी कडू कडू इख लागत होतं. पण पोटाची आग शमवण्यासाठी काहीतरी खाणं जरुरीचं होतं. नाईलाज होता. जेवून जड मनानं सर्वजण झोपी गेले. सकाळ झाली. मनावर जीव घेणा ताण घेऊन पाटील बंधू कॉटवर गप्प बसून होते. न्याहारी आटोपून सर्व मंडळी हजर झाली. ते येऊन बसल्यानंतर पोरांना शोधण्यावर पुन्हा चर्चा चालू झाली. पोलिसांकडनं पण काही खबर आलेली नव्हती. पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करून यायचं ठरलं. सुभाषला बोलावून आणून सगळेजण गाडीत बसले.
काल बेळगावला जाताना पाटलांनी सुभाषला 3,000 रुपये दिले होते. सर्व हिशेब करून आणखी किती द्यावं लागतात ते पण सांगायला सांगितलं होतं. त्याची गाडी आणखी कामासाठी लागणारच होती. त्याचे जास्तच पैसे होणार होते. पण जे काही होतील ते नंतर देतो असं त्यांनी सांगितलं होतं. एकदम 3,000 मिळाले म्हणून सुभाष पण आनंदात होता. जिल्हा पोलीस मुख्यालयाला आम्ही संदेश पाठवून ही बातमी कळवलेली आहे. त्यांनीही जिल्ह्यातील सगळ्या पोलीस ठाण्यांना कळवलेलं आहे. पण अजून कुठूनही मुलं मिळाल्याची माहिती आलेली नाही. आम्ही पण शोध घेतच आहोत. त्यांच्याबद्दल जर काही माहिती मिळालीच तर आम्ही तुम्हाला लगेचच कळवतो. पोलीस ठाण्यात जाऊन पाटलांनी इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेतल्यावर त्याने असं समजावून सांगितलं. साहेब, लवकर काहीतरी करावं. ह्या प्रकरणामुळं माझ्यानी माझ्या भावाच्या बायकोनं घरात नुसता गोंधळ घातलाय. दोघींनी बी आण सोडलं या. आमासनी बी आण गोड लागना झालं या. माझी लग्नाला आलेली पोरकी लकवा मारून घरात बसली. सगळ्या बाजूने अडचणीत आलोय आम्ही. सगळीकडनं फिरून हुडीकलं पोरासनी, खरं कुठंच पत्त्या लागना झालाय त्यांचा. काय करावं समजना झालं या आमासनी. पाटील, तुमचं दुःख मला समजतंय. जरा धीरानं घ्या. आमचे प्रयत्न चालूच आहेत. मी स्वतः जातीनं लक्ष घालून या प्रकरणाचा तपास करतोय. त्यांच्याबद्दल जशी खबर मिळेल तसं लगेचच मी स्वतः येऊन तुम्हाला सांगतो. बरं, ठीक आहे साहेब, चलतो आम्ही. पाटलाने हात जोडून साहेबांचा निरोप घेतला. आता कुठं जायचा हा प्रश्न होता. सगळीकडे तर शोधून झाले. पाटलांचं काहीच डोकं चाले ना. ते गाडीत येऊन डोळे मिटून गप्प बसून राहिले. थोड्या वेळानं शामरावकडे पाहत बोलले. श्यामा, आता कुठं जाऊन पोरांनी हुडकायचं? शामरावच्या डोक्यातनं धरणाचा विषय काही केला जात नव्हता. शांतानं सुद्धा पुन्हा पुन्हा धरणाबद्दल त्याला खूप काही सांगितलं होतं. एखादी तीच गोष्ट आपण ज्यावेळी खूप वेळा आणि खूप लोकांकडून ऐकतो त्यावेळी ती गोष्ट आपल्या मनावर जास्त प्रमाणात अधोरेखित येत होते. जरी ती गोष्ट खोटी असली तरी ती खरी वाटू लागते. दुसरं म्हणजे ती गोष्ट जर वाईट असेल तर ती जास्तच प्रमाणात आपल्या मनावर कोरली जाते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.